साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणामध्ये जे राजलोक यज्ञ करीत होते त्या यज्ञापासून काय फायदा होता, कशा करता हेतू काय होता, याचे एक थोडक्यात परामर्शक मी सांगणार आहोत. पूर्वी देव आणि दानव यांचं युद्ध सुरू झालं. त्यांचं युद्ध सुरू झाल्यानंतर देवांचं आणि दानवांचं युद्ध सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये दानवांचा राक्षसांचा जय झाला आणि देवांचा पराजय झाला. देव मरू लागले. मग असं होता होता त्या राक्षसांनी स्वर्गावर स्वारी केली. स्वर्ग ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. देवलोकांना हुसकून टाकण्याचा प्रयत्न चालवला. आणि असं काय झालं म्हणून संशोधन सुरू झालं. मग तिथं बरेच जण जमले. सगळे देव जमले. ब्रह्मा विष्णू महेश, देवांचा राजा इंद्र, देवांचे गुरु बृहस्पती आणि सभा भरली. सगळे ठरलं किंवा आदिनारायण तुम्ही पृथ्वीवर जाऊन तपश्चर्या करा. यज्ञ नारायण हा तुम्ही. आणि यज्ञ नारायण झाल्यानंतर यज्ञ अमृत प्रात्यक्षिक म्हणजे यज्ञ अमृत प्रात्यक्षिक प्रकट करा. यज्ञातून अमृत प्रकट करा. आता होईल देवलोक जगतील तसे जगू शकणार नाहीत. आपल्या जय मिळणार नाही. तेव्हा भगवंत परमात्माचे जे 24 अवतार आहेत त्यापैकी एक यज्ञ नारायण अवतार आहे. यज्ञ नारायण अवतारामध्ये भगवान परमात्मा पृथ्वीवर अवतीर्ण झाले. मग देवांची सभा झाली. देवलोक जमले सगळे. तेव्हा त्या ठिकाणी सोमदेव जमला आले. आणि मग देवांना पराजय का झाला असा विचारला प्रश्न. कशामुळे झाला, कोणत्या पद्धतीचे यज्ञ केले होते, कसं काय साधना झाली, मग देवांना अपयश का आलं, देव पाठीमागे का पडले, याच्यावर चर्चा सुरू झाली. वेदांचं परीक्षण सुरू झालं. वेद पाहिले तर त्या एका ठिकाणी वेदात लिहिलं होतं की या ठिकाणी जे भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. म्हणजे 2 नंबरचा जो तीन नंबर 2 नंबर जो यज्ञ दाखवला तीन पायऱ्यांचा, या ठिकाणी 3च देवांना फक्त आहुती मिळत होती. भूर्भुवः स्वहा, महाजना तपन सत्यम 4 लोकांना मिळत नव्हती. आणि त्यामुळे हे 4 लोक जे होते लढणारे ते कधीच देवलोकात आले नाहीत.
त्यामुळे देवांचा पराजय झाला. 3 भूर्भुवः स्वः मधले महाजनातपान सत्यम, महागणपती, ब्रह्म म्हणजे महादेव, नंतर इंद्र, दत्त आणि विराट, हे जे महान बलाढ्य देवलोक आहेत 3 4, त्यांना हवनच नाही. आणि हे 3च पायऱ्याचा यज्ञ केल्यामुळं देवांना अपयश आलं, असं तिथं संशोधन समज. मग यज्ञ नारायणा पुढं सोमदेव म्हणाले अजून 4 पायऱ्या यज्ञाला बसावं लागते. मग त्याने पाहिल्या 3 अधिक 4 7 पायऱ्याचा यज्ञ केला. आणि मग 7 पायऱ्याचा यज्ञ केल्यानंतर ह्या सगळ्या देवांना होम हवन परिपूर्ण मिळेन असं ठरलं. कारण का यज्ञ नारायण जो आहे तो 2 मुखाचा 7 जिभेचा आहे. एका जिभे एका तोंडात 3 जिभा असून 4 जिभा आहेत. याच्यामधून छंद आणि स्वर, आता याच्यामध्ये भूर्भुवः स्वः म्हणजे 3च छंद आणि 3च स्वर, 3 लोकांना देवांना अन्न पोहोचायचं, होम हवन पोहोचायचं. त्यामुळं हे आपल्या देवांचा अपमान झाला, देव लाडाय म्हणजे आपले ठरले, त्याला जय मिळाला नाही, त्यामुळे ते मरले, बरेचसे मेले. मग यज्ञनारायण या ठिकाणी कल्की दत्त मंदिरामध्ये, याचं कारण असं आहे की जगातला पहिला देव ब्रह्मदेव इथं उतरला, स्वयंभू विराट ब्रह्मदेव. त्याच्यामध्ये नाव सुधा विद्याधर देवी. आणि त्याच्यानंतर ते 2 परार्धवर ते राहिले. त्याच्यानंतर त्या ऋषी त्यांची मंडळी खाली आली, तिथं पृथ्वीवर राहिली. त्याच्यानंतर या ठिकाणी 7 ऋषी क्रतू पुलस्त्य आत्रे अंगिर वशिष्ठी मरीच, हे 7 ऋषींनी या ठिकाणी मग आपलं यज्ञाला आरंभ केला. म्हणजे कोणानंतर ब्रह्मदेवानंतर. त्याच्यानंतर मग या ठिकाणी इंद्रदेवाने यज्ञ केला, यज्ञ केले, इंद्रदेव या ठिकाणी बरेच राहिले. त्याच्यानंतर मग यज्ञ नारायण पृथ्वी उत्तर, कारण देवांचा अपमान झाला, सगळे देव अपयशी ठरले, कारण 3च पायऱ्याचा यज्ञ. आणि त्याच्यामधून मग ते देवांना पूर्ण 3च देवांना फक्त 3च लोकांना मिळाली. ओम भूवम भुवा ओम स्वा महाजन तपा गणपती ब्रह्मदेव विष्णू, हे 3 देव 3 लोक. मग पुढं शिवलोक, पुढे मग शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक, हे 4 लोकांना मिळालं नाही. त्यामुळं हे बलाढ्य देवस्थान युद्ध कमकुवत झाले, त्यांना खायला नाही मिळालं, त्यामुळं देवांचा पराभव झाला. मग यज्ञ नारायण या ठिकाणी अनंत वर्ष अनंत कल्प यज्ञ सुरू केला, होम हवन सुरू केलं. आणि मंत्र कोणतं जपायचे ते 4 वेदातले मंत्र म्हणायचे. ओम भूवम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः. याच्यामध्ये ऋचा आहेत, अग्निदेवाय स्वा, इंद्रदेवाय स्वा, सोमाय स्वा, लिंगदेवाय स्वा, जीवादेवाय प्राणादेवाय, अशी अनेक नाव आहेत. या सगळ्यांच्या ऋचा म्हणून होम हवन सुरू झालं. 4ही वेदांचं सिद्धता करायला सुरुवात झाली. त्यावेळेस जे देव ज्या यज्ञातून 7 पायऱ्यांचा यज्ञ केला, ते 1 नंबरला दाखवला आहे. 7 पायऱ्यांचा यज्ञ केल्यानंतर भू भुवा स्वा महा जना तपान सत्यम. याच्यामध्ये गायत्री छंद सरजा स्वर 1 पायरी पहिली, गणेश लोकांना होमावून पोचलं. 2री पायरी पुष्णिक छंद वृषभ स्वरा, ब्रह्मदेवाला हवन पोचलं. 3री पायरी अनुष्ठुप छंद गांधर स्वरा, विष्णू लोकांच्या देवानं हवन पोचलं. 4थी पायरी ब्रह्मछंद मानधंद स्वर, म्हणजे कैलास लोकांना शिव लोकांना हवन पोचलं. 5वं पंक्तीछंद पंचम स्वर, इंद्रदेवाला हवन पोचलं. 6वं त्रिष्टुपछंद दैव स्वर, 6वी पायरी
मग दत्त लोकांना हवन पोचलं. सातो जगच्छंदीशास्वर विराट लोकांना, विराट जो परमात्मा आहे विश्वरूपाचा, त्याला हवन पोच. अशा दृष्टीने ही योजना कोणी पूर्ण केली? सोमदेवाने. सोमदेव जो आहे, सोमदेव जो आहे, त्या सोमाने 4 पायऱ्या बसून यज्ञ दुरुस्त केला. आता आपण जे यज्ञ करतो तो 3 पायऱ्यांचा, त्या 3 पायऱ्यांचा यज्ञ केल्यानंतर आपले फक्त 3 देव भूर्वास आहेत. 3 देवांनाच फक्त हवन पोचतं, 4 देव उपाशी राहतात. म्हणजे उपाशी राहिलेले देव किती? 4 देव लोकांना अन्न हवन पोचत नाही. आणि हे 3 देवांना पोचतं. म्हणजे परिस्थिती अशी आहे की उपाशी असणारे 60% देव उपाशी, 40% देव खातात, असं म्हणजे याच्यात कोष्ट. तर मग हे देव मरू लागले, देवाला अपयश येऊ लागलं. मग या ठिकाणी यज्ञनारायणे आपलं पहिला विराट ब्रह्मदेव त्यांनी यज्ञ सुरू करून जग सृष्टी निर्माण केली. त्यानंतर 7 ऋषी त्या ठिकाणी क्रतु, पुल, पुलस्त्य, अत्रि, अंगिरा, वशिष्ठ, मरीच या 7 ऋषींनी इथे यज्ञ आरंभ केला. त्याच्यानंतर इंद्रदेवाने अभ्यास यज्ञ केला. सगळे 33 कोटी देव जेवढे त्यांना होम हवन या ठिकाणी मिळालं. त्याच्यानंतर देव मरू लागल्यानंतर या ठिकाणी यज्ञनारायण परमेश्वर खाली उतरून त्यांनी या 7 पायऱ्याच्या यज्ञावरती होमावून सुरू केला. हा महत्वाचा मुद्दा इथे आहे. 7 पायऱ्याचा यज्ञावर होमावून सुरू केल्यानंतर 7 पायऱ्या यज्ञाचं होमावून सुरू केल्यानंतर मुद्दा महत्वाचा असा की गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट या 7 देवांना होम हवन पोचलं. आणि मग या सगळ्या 7 ठिकाणी जे देव आहेत त्या सगळ्या देवांना संजीवनी विद्या प्राप्त झाली. सगळे देव मग ताकदीने निर्माण उठून बसले आणि जिवंत झाले. कारण यज्ञातून अमृत प्रकट होत. ते जिवंत झाल्यानंतर मग ते कार्य करायला लागले. मग त्यांना भली मोठी बलाढ्य शक्ती प्राप्त झाली. आणि मग त्यांनी राक्षसावर हल्ले केले देवांनी. मग देवांना या ठिकाणी जय मिळाला. आता या ठिकाणी लवणासूर, लवणासूर, कामासूर असे अनेक, रावण, नंतर कुंभकर्ण, नंतर बळीराजा, या असे जे राक्षसी वृत्तीचे होते सगळे त्यांनी देवांचा हल्ला केला. या ठिकाणी रणभूमी आहे, पहिली जगातली युद्धाची कुरुक्षेत्राची रणभूमी आहे. या ठिकाणी देवांना विजय मिळाला यज्ञामधून. म्हणून कारण यज्ञामधून अमृत प्रगट होत. याचा प्रयोग आपण करून पाहिला बऱ्याच दिवसापूर्वी की यज्ञामध्ये होम हवन सोडलं, तूप सोडलं, त्यांच्यानंतर ते जे काय पदार्थ आहेत ते सोडले, मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि मग एक भांड तुटक त्याला विशेष प्रकारचं कपडा गुंडाळला आणि 2 तासाने पाहिलं तर त्याच्यामध्ये यज्ञातून निघालेले जे अग्नी तयार झाला त्या हवनाचा, तोच अग्नी वायुरूपात आला आणि त्या भांड्या शिरला बाटलीत. त्याचं द्रव म्हणजे पाण्यात रूपांतर झालं. मग ते पाणी आम्ही प्रयोगशाळेत तपासून पाहिलं 1972 साली. मग त्याच्यामध्ये प्रयोगशाळेत असं आढळून आलं की याच्यामध्ये जे घटक आहेत ते पृथ्वीपेक्षा वेगळे घटक आहेत आणि ते संजीवनी घटक आहेत, मानवाच्या शरीराला उपयुक्त होणारे. म्हणून यज्ञातून अमृत प्रकट होते हे सिद्ध झालं. सोमरस दिल्यानंतर हे अमृत प्रकट होतं. अन्न म्हणजे भुसाचा रस, नारळाचं पाणी, नंतर फळांचा रस, आमरस, असे होमात आपण जेव्हा हवन देऊ
तेव्हा त्याच्यापासून जो सोमरस तयार व्हायला घेतलं सोडल्यानंतर त्याची जी वाफ होईल त्याची वाफ होऊन त्यावेळेस पसरायची. मग ती वाफ झाल्यानंतर किंवा ती वावी तयार माणूस शरीरावर उतरतो आणि ताशी 1 ग्रॅम एवढं अमृत शक्ती माणसाच्या शरीरात दर तासाला तयार होते. असा 1945 सालापासून आतापर्यंतचा अनुभव आहे. प्रयोग आता तपासला पण त्याचा अनुभव असा आला. पशु पक्षी गुरं 84 लक्ष येऊनी यांच्यामध्ये तो फरक आढळला, म्हणजे त्यांना फायदा झाला. तर आपण हे यज्ञ जे करतो हे यज्ञ 3 पायरीचे 7 पायरीचे हा मात्र मुद्दा आहे. तर 7 पायरीचा यज्ञ जो हा सोम यज्ञ आहे आणि 3 पायऱ्याचा आहे तो भूर्भुवस्वाह यज्ञ आहे. तर सोम यज्ञातून अमृत प्राप्त होतो. सोमरस म्हणजे नेमकं काय, कुठून येतो तो? सोम म्हणजे चंद्र. चंद्रापासून जी रस म्हणजे चंद्रापासून जी किरण येतात ती किरणाची फळं वनस्पती ग्रहण करतात आणि त्याच्यातून जो म्हणजे शक्ती फळात येते तो सोमरस तयार होतो. नारळाचं पाणी, उसाचा रस, आमरस, फळांचा रस हे सगळे चंद्राच्या प्रकाशातून आलेलं रस म्हणजे अमृत हे फळं ग्रहण करतात आणि ते ग्रहण केल्यानंतर मग आपल्याला म्हणजे देवांना तो रस मिळतो. आता व्याजामध्ये सांगितलं, हे इंद्रदेवा तुला सोमरस पिण्याची फार इच्छा आहे. सोमरस तयार केलेला आहे आणि हा सोमरस गाळून ठेवलेला आहे, सोन्याच्या भांड्यात ठेवलेला आहे. तुम्ही येऊन आपण हे अमृत प्या. मग त्याचा दृश्य आणि अदृश्य 2 शक्त्या इंद्राकडे आहेत. मग इंद्र स्वतः आला तर हा रस पितो आणि अदृश्य असलो अदृश्य शक्ती रस घेतो. तर त्या इंद्रदेवाने म्हणजे सगळ्या स्वर्गाच्या देवांना रस मिळाला. कारण याचं शास्त्रात सांगितलं की स्वर्गात तप करायला जमत नाही, म्हणून देव पृथ्वीला येऊन तप करतात भारत क्षेत्रामध्ये. त्यातले त्यात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे पाषाणवाडी. पाषाण शिला या नावाचा उल्लेख महारामायणामध्ये आढळतो. या ठिकाणी प्रथम ब्रह्मदेव उतरला, त्याने जग सुरू करायस होम हवन करून जग निर्मिती केली अशा दृष्टीने उल्लेख आढळतो. तर ती ही जागा आहे. जगात पहिलाच देव कुठं उतरला? पाषाणवाडीच्या या कल्किदत्त मंदिरात. त्याच्यानंतर मानवेश्वर प्रथम कोणी आलं? मानवेश्वरामध्ये वशिष्ठ ऋषी उतरले. त्याच्यानंतर ते यज्ञ ब्रह्मदेव त्याची मंडळी उतरली. म्हणजे हे जे वशिष्ठ ऋषी होते या पृथ्वी तलावरती म्हणजे आकाशामध्ये झोपडी बांधून राहत होते आणि आता या ठिकाणी कुठला आवाज येणार नाही, निवांत राहू आपण असं आधांतरी आणि झोपडी बांधून तिथं ते तप करीत होते. तेव्हा त्यांना स्त्रीच्या पायाच्या झुंजण्याचा आवाज आला आणि काय ते गाणं म्हणते का मंत्र म्हणताना आला. तेव्हा त्याने आसपास पाहिलं, तेव्हा त्या ठिकाणी एक स्त्री आली, सुंदर स्त्री. म्हणले, महाराज मला, स्त्री म्हणले, माझे पती ब्रह्मदेव विराट स्वयंभू विराट ब्रह्मदेव पृथ्वीला गेले, वरून पहा म्हणे कुठे दिसते का? मग ही पाषाण शिला दिसते म्हणे, इथं ते आहेत आणि या पाषाण शिलेमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यामुळं ते वरून खाली उतरले. त्या जगातला जो ऋषी आहे पहिला ऋषी इथं लागेल. मग ब्रह्मदेवाने जे 7 ऋषी आहेत क्रतू पुलस्त्य अत्रि अंगिरा वशिष्ठ 7 ऋषींनी या ठिकाणी ब्रह्मदेवाबरोबर यज्ञ करायला सुरुवात केली. त्याच जागेवरती यज्ञ नारायणाने आपलं कार्यक्रम सुरू केला. असं कितीतरी कल्पकाम चालू केलं जवळजवळ आणि मग त्या यज्ञातून अमृत तयार झालं, शक्ती तयार झाली आणि मग त्या देवांना मिळाली आणि देवांना मिळाल्यानंतर देव ताजे तवाने झाले.
त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं म्हणून सोमरस हा महत्वाचा दिला जातो. जेव्हा अमृत पितात सोमरस दिला जातो. आणि मग राक्षस आणि देवांचे युद्ध झालं. त्याच्यामध्ये देवांना या ठिकाणी जय मिळाला, विजय स्तंभ स्थापन. देवांना जय मिळाला का? यज्ञ नारायण महत्वाचं आहे. तसं आता आपल्या घरामध्ये जे देवदेवता आहेत त्यांना आपण भाकर तुकडा ठेवतो. आणि हे सगळे देव जे आहेत ते स्वर्गीय देव आहेत. त्यांना होम हवन चालतं, हे तुकड्या किंवा भाकरी चालत नाही. त्याचं कारण आहे की नुसतं वास घेऊन उपयोग होत नाही. त्या अन्नाचं छंदामध्ये रूपांतर व्हावं लागतं. छंद आणि स्वरात रूपांतर व्हावं लागतं त्या हवनाचं. ते रूपांतर झाल्यानंतर त्याची अग्नी तयार होत, प्रकाश. आणि त्या प्रकाशाचा वायू तयार व्हावा लागतो. आणि तो वायू देव लोकांच्या शरीरात उतरतो. आणि तो वायू देव लोकांच्या शरीरात उतरल्यानंतर त्याचं पाण्यात रूपांतर होतं, म्हणजे द्रव पदार्थ बनतो, अमृत तयार होतं. आणि मग ते देवलोक ग्रहण करतात. म्हणजे असं यज्ञाचं महत्व आहे. यज्ञ आपण प्रत्यक्ष पाहिलं, तपास केला तर त्या यज्ञातून अमृत प्रकट होतं. प्रात्यक्षिक तुम्ही करून पहा. आणि त्याचा परिणाम असा होतो की मानवाच्या शरीरातले आजार, दुखणे, डोकंदुखी काय असेल ते कमी होत चालते. पण यज्ञाचं हजर राहावं लागतं. सकाळी 9 ते 12 पर्यंत या ठिकाणी कल्की दत्तामध्ये जो यज्ञ होतो रोज, त्याच्यामधून ही शक्ती बाहेर पडते. हिचा प्रकाशाचा वेग प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर आहे. हे 3 लाख किलोमीटर गेल्यानंतर प्रकाशाचं वायूत रूपांतर होतं. आणि वायूत रूपांतर झाल्यानंतर संपूर्ण जगामध्ये प्रत्येक जीवाला अमृत संजीवनी त्याच्या शरीरात उतरते. वायुरूपाने शरीरामध्ये ते तयार होतं. जल म्हणजे अमृत. आणि हे अमृत त्यानंतर जे स्वर्गीय अमृत आहे त्यात मिळतं. आणि मग देव अमृत माणसांना मिळतं, जनावरांना मिळतं, पशूंना, पक्ष्यांना. 84 लक्षांना वनस्पती, झाडं झुडं, हे तुमचं काय जे काय म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आहे, फळं आहेत, त्याला सगळ्या झाडांना हे यज्ञामधून निघालं अमृत प्राप्त होत. हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही देवाला आलात नाही आलात, तुम्ही समजा इथून कुठं अमेरिकेत आहात किंवा चंद्रमंगळावर जरी गेलात तरी हा प्रकाशाचा वेग जो आहे तो 3 प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने बाहेर पडतो. सूर्य जाण्याकरता किती वेळ लागतो, चंद्रावर जाण्याकरता किती वेळ लागतो, त्याचा हिशोब आपण काढा त्यांच्या अंतराप्रमाणे. आता चंद्रावर जायला लय शिकायचं 2 ते 3 सेकंदामध्ये हा सोमरस म्हणजे प्रकाश पोहोचतो. आणि तिथे त्याचं वायूचं रूपांतर होऊन तिथे जे देव आहेत चंद्रदेव त्यांना मिळतं. आणि मग ताजेतावाने होतात. आता यज्ञ नारायणच काय करायचा, बाकी ठिकाणी नामस्मरण नाही. कारण याच्यामध्ये जी काही गती आहे ती फार वेगळी आहे. आणि मग यज्ञ केल्यानंतर ही आपल्या घरातले देवदेवता, आपण, माणसं, जनावरं, पशु पक्षी सर्वांना सुख शांती मिळते. पूर्वीच्या वैदिक काळामध्ये प्रत्येक राजांच्या पदरी किंवा राजांच्या दरबारामध्ये मोठमोठे यज्ञ बांधलेले असत. त्याचे मोठे विद्वान ब्राह्मण असत, ऋषी असत आणि ते तपश्चर्या करीत असतात. यज्ञ होम हवन चालत असत. त्यामुळं ते प्रजा कायम सुखी दुःखी कधीच नव्हती. त्यांना त्रास कधीच होत नव्हता. मामकचा क्रोध तीर्थात वापर आपण देव सत्ययुगामध्ये माणसं फार सुखी होती, कारण त्यावेळेला यज्ञ होम हवन होत होत. आता कलियुगामध्ये होम हवन होतच नाही. आणि त्यामुळं जे काय म्हणजे दैवी शक्ती प्रसार व्हायला ते होत नाही. कारण यज्ञ एका जागेवर चालावं लागतं. चतुर्वेद म्हणजे 4ही वेदातले मंत्र म्हणावं लागतात. ते 4ही वेदातले मंत्र सिद्ध होतात. आता यज्ञात दिलेले जे हवन आहे त्याच्यामध्ये यज्ञ नारायण प्रकट झाले होते. मला म्हणले म्हणे महाराज तुम्ही मला भरपूर चांगलं होम हवन द्या, मी सगळ्या देवांना हे होम हवन पोहोचवतो.
आणि सोडल्यानंतर ते सगळे देव तुम्हाला भेटतील किंवा आशीर्वाद देतील. अशा दृष्टीने सगळे देव प्रसवण्याकरता यज्ञ साधन आहे. म्हणून यज्ञ हा खरा जिवंत देव आहे. पूर्वी यज्ञाजवळ गणपती स्वाहा, गणपती घ्यायचा, इंद्रदेवा स्वाहा, इंद्रदेव घ्यायचा. असं पूर्वीच्या काळामध्ये सत्य घटना होती. त्यामुळे कुठं आपली मंदिरं नव्हती. ज्या ज्या लोकांना देव दिसले, पाहिले, त्यांनी त्यांचे फोटो तयार केले, मूर्ती बनवल्या आणि पूजा सुरू केली. तर अशा दृष्टीने हा यज्ञनारायण जो आहे हा प्रत्येकाने रोज अग्निहोत्र केला पाहिजे. जेव्हा यज्ञ जो करणार नाही, आता या ठिकाणी इंद्रदेवाने यज्ञ तप केलं. त्याच्यानंतर यज्ञनारायण आल्यानंतर यज्ञनारायणाने सगळ्या देवांना संजीवनी प्राप्त करून दिली आणि मग सगळे देव तयार झाले, अमर झाले. त्याच्यानंतर इंद्रदेव ह्या यज्ञामध्ये येऊन बसला. त्याने तपश्चर्या करायला सुरुवात केली. अनंत वर्ष काळ तपश्चर्या करायला सुरू, कारण वृत्रासुर नावाचा एक महान राक्षस म्हणजे असुर होता. तो कोणाच्याने नष्ट होत नव्हता, कुठल्या हत्याराने मरत नव्हता. मग त्याला मारण्याकरता इंद्राने तप केलं. मग त्याला दृष्टांत का दधीची ऋषींची हस्त्या आणि आकाशवाणी झाली. मग दधीची ऋषी हस्त्या काढून त्या वत्रासुर मारला. ते ब्रह्महत्या हटवण्याकरता इंद्रदेव इथंच बसले. त्याने अनंत वर्ष तपस्या करून ब्रह्महत्या संपल्यावर ते स्वर्गात गेले, इंद्रलोकात. मग अशा मग आता परत आले. म्हणले महाराज काय तुम्ही दिलेला होम हवन आमच्या स्वर्गात पोहोचायला किंवा देवलोकात पोहोचायला 30 दिवस लागतात. म्हणजे एक लक्षात ठेवा, प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर. 30 दिवस गुणले 24 गुणले 60 गुणले 60 गुणले 3 लाख. इतक्या अंतरावरती देवलोकांना हवन पोहोचायचं आणि ते लोक घ्यायचे. म्हणजे एका महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये हा प्रकाश किती दूर जातो याचा हिशोब विचार. प्रकाश वर्षाचा अंतर वेदामध्ये आधीच सांगितलेलं आहे. फक्त आता प्रकाश वर्ष अंतर नाव दिले. पण हे गणित पहा कसे, 30 दिवस गुणले 24 तास गुणले 60 मिनिटं गुणले 60 सेकंद गुणले 3 लाख किलोमीटर, बरोबर इतक्या अंतरावरती स्वर्गामध्ये देव अन्न होम हवन घेत होते. म्हणजे प्रकाश वर्षाचं याच्यामध्ये उत्तर आलं. म्हणजे प्रकाश वर्षाचं जे गणित आहे आता सांगितलं ते गणित याच्यामध्ये आहे. तर त्याप्रमाणे होम हवन केल्यानंतर हे देव ताजे तवाने झाले. ते म्हणले आम्ही आता इथे येऊन बसतो. आले इंद्र आले, देवांचे गुरु बृहस्पती आले. आणि आज सकाळी बोललो देवा आता हवन सुरू झालेलं आहे, तुमच्या स्वर्गाले देव काय कोणी दिसत नाही. ते संपूर्ण आकाश स्वर्गातले देव दिसलं. स्वर्गातले आकाश भरून, आकाशाला कुठली जागा शिल्लक नाही एवढी देवदेवता आपल्या यज्ञाकडे उतरली. आणि इंद्राने त्यांना सांगितलं या ठिकाणी होम हवन होईन, सकाळी होईन दुपारी होईन, त्या वेळेस तुम्ही या ठिकाणी फिरा आणि यातून जे आपलं जो हवन मिळेल शक्ती ते घ्या. अशा दृष्टीने हे सगळं आपलं या ठिकाणी आता सगळे देव जे आहेत आपले ताजे तवाने झाले. आपलं ब्रिटिश परक्याने राज्य केलं 1000 वर्ष. कारण आपलं जोपर्यंत होम हवन यज्ञ होता क्रोध त्रेता द्वापार या युगापर्यंत राम कृष्ण यांचं राज्य सत्य राज्य होत. पण त्याच्या पुढे कलियुग आल्यानंतर यज्ञ सोडा आणि दुसराच मार्ग सुरू झाला. त्यामुळं मानवाची शक्ती दैवी शक्ती नष्ट झाली, त्याच्याली तळमळ नष्ट झाली, अमृत शक्ती नष्ट झाली. आणि त्यामुळं मानव हा हिणकच बनला आणि मग परक्याने आपल्या देशावर राज्य केलं. कारण का तर आपले जे देव आहेत बलिष्ठ देव ते म्हणजे आत्मा देव अमर आहे, देव काही खातच नाहीत. ज्याने त्याने आपलं ठोकून दिलं. अहो ठोकून देऊ नका, देवांना भेटा, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्या. इंद्रदेव म्हणले, इंद्रदेव काय म्हणले सांग ऐका.
ते म्हणले आम्ही देव आहोत. बरं झाला मग, आम्ही देव आहोत झाला मग. मग आम्हाला सडकं मडकं होम हवन करू नका, आम्ही देव आहोत. जे चांगलं आहे ते आम्हाला द्या, कर्जदार द्या, कर्जदार हवन करा, म्हणजे आम्ही तुम्हाला प्रसन्न होऊ. मग आता या यज्ञामध्ये आपले जे भाविक मंडळी इथे येणारे आहेत त्यांनी होम हवन सुरू केले कर्जदार द्यायला. तर त्या दिवशी अनेक लोकांना फायदा झालेला आहे. प्रत्येकाला देव जागे झालेले आहेत ना. आपल्या धर्मातले जेवढे देव आहेत तेवढ्या देवांना 1945 साली यज्ञ सुरू झाला. आतापर्यंत 80-81 वर्ष होत आली. सगळ्या देवांना शक्ती प्राप्त झाली. त्यामुळं आपल्याकडं जी आसुरी शक्तीचा जो प्रयोग होत होता प्रत्येकावर तो आता व्हायचं प्रमाण कमी झालेलं आहे, कमी होत चाललं. काळी विद्या, जादूटोणा जे आहे किंवा जी गुप्त अदृश्य काही शक्ती आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत. या ठिकाणी यज्ञ करताना कोणता महत्वाचा यज्ञ आहे, ज्याला 7 पायऱ्या आहेत, त्याच्यातून सगळ्या देवांना भू भुवा स्वा महाजना तपाम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, यांना हे होमावून पोचतं आणि मग ते देव आशीर्वाद देतात. झटपट आपला देव प्रसन्न करण्याचं मुख्य साधन म्हणजे यज्ञ आहे. ऋग्वेद अभिषेक, यजुर्वेद होम हवन, सामवेद भजन कीर्तन, अथर्ववेद याच्यामध्ये शक्ती जी विजय शक्ती प्राप्त होणारे मंत्र दिलेले आहेत. त्या दृष्टीने 4ही वेद सिद्ध करण्याकरता 48 वर्ष लागतात. ते सगळे 4ही वेदांचे देव आता इथे शुद्ध झाले आहेत. तसे डोळ्याचे स्पेशलिस्ट, कान स्पेशलिस्ट, नाकाचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, हृदयाचे स्पेशलिस्ट आहेत. तशा प्रकारचं आपल्या मेंदूचे स्पेशलिस्ट आहेत, ECG स्पेशलिस्ट आहेत. त्याप्रमाणे वेदामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर ही रचना असून कानाचे, डोळ्याचे, नाकाचे छंद आणि स्वर आणि त्याचे ऋषी देवता आहेत. तर ते सिद्ध झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्यांचं ते कार्य करतात, सिद्ध होतात. मग आपल्या शरीरामध्ये यज्ञ चालल्यानंतरच देव येतो. इतर देव असतो का? आता विषय असा आहे की भूतियान मार्ग म्हणजे अमंगळ अवस्थेतले जे चेडे गोटे आहेत खाणारे ते भूतियान मार्गात माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्याच्या पुढं पितृयान मार्ग, याच्यामध्ये वरण भात आमटी गुलाबजांबू पेढे बर्फे खाल्लं की पितृयान मार्ग सुरू होतो. पितर आपल्या शरीरात प्रवेश करून राहतात. त्याच्या पुढं देवान मार्ग आहे. दूध आणि फळं खाऊन आपण साधना उपासना केली तर आपल्या शरीरात देव येऊन राहतात. हे बाकीचे पितर चेडे गोटे शरीरातून निघून जातात. त्याच्यापेक्षा पुढे मग फळांचा रस प्यायचा, निराहार राहायचं का फळांचा रसच प्यायचा, पाणी म्हणून आपलं पाणी प्यायचं नाही. अशी काही साधना केली तर आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होते. म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, जे कधी जन्म येत नाही, सगळ्या समृद्ध ओम खम ब्रह्म ही अवस्था प्राप्त होते. ओम खम ब्रह्म, ओम खम ब्रह्म. मग याच्यामध्ये वस्तू ती अशी आगम निगम कसा आहे बघा. ब्रह्म, खम आणि ओम अशी अवस्था निर्माण झाली की जग निर्माण होत. नंतर ओम खम आणि ब्रह्म अशा अवस्था की जय लय पावत. अशा दृष्टीने हा क्रम अनंत कोटी वर्ष चाललेला असतो. आणि यज्ञामधून हे ज्ञान होत. ओम यज्ञ देवस्थान धर्मानि प्रणसम तेनाकम पुरुषाद्य संती देव. हा यज्ञ करते स्वर्गात जाऊन पोचले असं म्हटलं झटपट. कारण का तर यज्ञ करणारे जे ऋषीमुनी आहेत, साधू संत किंवा जे आहेत, त्यांच्या शरीरामध्ये यज्ञातलं अमृत प्रगट झालं, त्यांना दिव्य देह प्राप्त झाला आणि त्यामुळे ते स्वर्गात गेले. त्यांना प्रवेश मिळाला, बाकीच्या मिळू शकत नाही.
इंद्रदेव काय म्हणाले तर लिहिलंय काय, जे आम्हाला होम हवन करतील त्यांचेच आम्ही कार्य करणार सगळे देव, जे होम हवन करणार नाहीत त्यांच्या घरी आम्ही जाणार नाही, मदत पण करणार नाही. अशा दृष्टीने इंद्राने स्पष्ट सांगून ते इंद्रदेव आता पृथ्वी आलेले आहेत. स्वर्गातले सगळे देव आता पृथ्वी आलेले आहेत. आणि पृथ्वीवरचे देव जे आहेत देवदेवता ते सुद्धा स्वर्गातल्या देवांना दूध आणि फळ सोमरस हे हवन, अमृत हवन, आणि पृथ्वीवरचे देव आहेत त्यांना म्हणजे पितवरण भात आमटी आणि बाकीचं आमंगळ खाणे भूत चेडे अशा दृष्टीने या पृथ्वी चालू आहे. आता आपण आतापर्यंत पित्तर आणि भूत यांनाच जोर देऊन त्यांना पोचलो. पित्तर आणि भूत म्हणजे पेशाच अमंगळ खाऊन खाऊन आपल्या घरामध्ये पेशाची आणून ठेवली. नंतर वरण भात आमटे खाऊन आपण पित्तर देव प्रसन्न केले. आणि आता ह्या दोनच गोष्टी, तिसऱ्या देवा स्वर्गात देवा करता आपण काही केलंच नाही आणि करीत नाही, माहितीच नाही. स्वर्गातल्या देवा करता होम हवन, कारण त्या होमात सोडलेलं द्रव्य घटक द्रव्य त्याचं रूपांतर प्रकाशात होतं. तो प्रकाश काय देव ग्रहण करतात, पुन्हा त्या प्रकाशाचं वायूत रूपांतर होतं. मग ते वायुरूप आकाश तत्वातले जे देव आहेत महत्वाचे ते वायुरूप ग्रहण करतात. अशा दृष्टीने हे यज्ञ महत्वाचं आहे. म्हणून या यज्ञातून अमृत प्रगट होतं. हा यज्ञ जवळजवळ 48 वर्ष चालवावा लागतो. सकाळी पेटवून संध्याकाळी थांबला आणि झालं यज्ञ, तुम्हाला अमृत होत नाही. तर याचं कारण असं आहे की अमृत हे स्वर्गातून आपल्या यज्ञामध्ये यावं लागतं आणि हवनाबरोबर ते वायुरूपाने पुन्हा पृथ्वीवर पसरणार, देव लोकांना मिळणार किंवा आपल्याला मिळालं पाहिजे. अशा दिशेने तो फायदा होतो. म्हणून यज्ञ उपासना ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा म्हणजे फायदा होतो. आता याचे काही प्रयोग पण आहेत. शेतात पीक येत नव्हतं, यज्ञ केला शेतात पीक आलं. त्याचप्रमाणे आपला जो ECG आहे कार्डिग्राम, ECG जो कार्डिग्राम आहे व्होल्टेज नंबर 1 to 6 तो पॉझिटिव्ह होतात. आता ह्या यज्ञामुळं शहरातले व्होल्टेज नंबर 1 to 3 5 6 7 हे पॉझिटिव्ह बनतात. आणि मग 6 नंबर पॉझिटिव्ह झाले की 7वा होतो वेद छंदो कार्डिग्राम, जगती छंदिशा स्वर, सगळा नियंत्रण ठेवणारा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्याकरता पूर्वीचे जे ऋषी मुनी साधू संत होते ते नेहमी यज्ञ होम हवन करीत असत. आणि माणसांचं आयुष्य त्यावेळेला भरपूर होतं. यज्ञ होम हवन करणारी जी मंडळी आहे त्यांचं आयुष्य 100पेक्षा जास्त असू शकतं किंवा त्याच्या आसपास. पण जे यज्ञाचा सहवास करीत नाहीत त्यांचे जे कार्डिग्राम व्होल्टेज कमी जास्त होऊन त्यांचं मध्येच रामराम होत. तर हे होऊ नये म्हणून प्रत्येकाने यज्ञाचा सहवास केला पाहिजे, अग्निहोत्र केलं पाहिजे, यज्ञ केला पाहिजे. आता यज्ञ केल्यानंतर यज्ञातून नेमकं बाहेर काय पडतं? पवमान सोमा हा देव अर्थात वैश्वानर अग्नि आत्मा म्हणजे जिवंतपणा संजीवनी आत्मा जो वैश्वानर आत्मा प्रकट होतो. त्याला जोडून अल्फाकिरण तयार होतात. ते अल्फाकिरण यज्ञातून आपल्याला मिळतात आणि यज्ञातून मिळाल्यानंतर आपलं जीवन सुरक्षित होतं, पशुपक्ष्यांचं जीवन सुरक्षित होतं. एका ठिकाणी गळती वायू गळती विषारी, तर ज्यांच्या घरी अग्निहोत्र यज्ञ होता ज्या लोकांच्या, त्यांचं कुत्र सुद्धा मेलं नाही, त्याला काय झालं नाही, बैल माणसं सगळी सुरक्षित राहिली. कारण यज्ञामधून निघणारी जी
शक्ती होती, अमृत शक्ती. ते प्रत्येका शहरात उतरली, प्रतिकार शक्ती निर्माण झाली, अल्फा किरण तयार झालं. गेमा बॅटा किरण अणु आमच्या शहरात आले नाहीत. आणि ज्यांनी होम हवन केलंच नाही आसपास ते मेले, गुरं वास्त्र मारून पडली. असं म्हणजे प्रत्यक्ष पारदर्शक आहे. काही वर्षापूर्वी घटना घडलेली आहे भारतात. तर सांगायचा मुद्दा असा आहे की यज्ञ हा महत्वाचा आहे, याच्यातून अमृत प्राप्त होतं. त्याच्याकरता आपण दररोज थोडं थोडं यज्ञ करायला हरकत नाही. आता आपला यज्ञ करायला एवढी वस्तू नाही किंवा एवढी वेळ नाही, मग आपण काय करणार? दत्त महाराजांनी सांगितलं सोपं. की दत्त महाराज म्हणाले, कापूर घ्या, त्या कापरावर 3 काळे तीळ ठेवून पेटवा आणि मंत्र म्हणा. 5-10 मिनिटं तो कापूर जळतो, तोपर्यंत आपले काही मंत्र म्हणून होतात. आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यापासून सुख शांती, अल्फा किरण, पवमान स्वामा देवता, परमेश्वर प्राप्ती. वासुदेवे सत्वहृदय असते. कलियुगामध्ये सात्विक हृदय ज्याचं आहे तिथं परमात्मा आहे. ज्याचं सात्विक हृदय नाही तिथं काय, वाकडं तिकडं पाहून घ्या. तर सांगायचा मुद्दा असा आहे की सात्विक हृदय तयार होण्याकरता यज्ञाची गरज आहे. कारण नसा नसातून तो वायू यज्ञातला फिरतो आणि मग सगळ्या शिरा शुद्ध होतात, रक्त शुद्ध होतं, जीवनशरीर शुद्ध होतं, मानवाचं जीवन सुखी होतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. समजा आता आपला कलकी दत्त मंदिरामध्ये यज्ञ चालू आहे 7 पायऱ्यांचा. तर जगामध्ये प्रति सेकंद 3 लाख किलोमीटरने याची हवा पसरते. आणि जे धार्मिक आहेत किंवा नाहीत त्यांना सुद्धा नकळत याचा लाभ होतो. नास्तिक पण आपोआप आस्तिक बनू लागतात. पण ज्यांना त्याच्या शहरामध्ये हवा पसरतच नाही ते नास्तिक असतात, त्यांना समजत नाही. तर मानवाची बुद्धी, ऐश्वर्य, संपत्ती, जी मेंदूचा, हे सगळं पॉझिटिव्ह होतं, निगेटिव्ह होत नाही. म्हणून यज्ञ नारायण म्हणजे महत्वाचं आहे. कोमात गेली माणसं नीट झाली. मग यज्ञ नारायण करताना आपण आपल्या गटावर मंत्र म्हणणं आवश्यक आहे. येबीचा गणपती, ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् स्वाहा दत्तं विद्मं नमः. ओ रक्तबडी ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् स्वाहा दत्तं विद्मं नमः. ये रक्तगडाचा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् स्वाहा दत्तं विद्मं नमः. नंतर बी रक्तगडाकरता सूर्यदेवाय विद्महे भास्कराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात् स्वाहा दत्तं विद्मं नमः. असे आपण मंत्र जपले पाहिजेत. आणि मग बाकीचे सगळे देवांचे मंत्र म्हणायचे. म्हणजे आपल्या शरीर आंतरिक देव प्रगट होणार आणि बाह्य देव पण आपल्याला मदत करणार. म्हणजे आपलं जीवन आयुष्यभर सुखी होणार. ज्याच्या राज्यात, ज्याच्या घराजवळ किंवा त्या राज्यामध्ये यज्ञ चालू असतील ते राज्य परिपूर्ण सुखी, समृद्ध, शांती, हवामान शुद्ध, प्रदूषण रहित आहे. हवेतलं अन्न, पाणी, औषधं आणि वातावरणाचं म्हणजे प्रदूषण तयार होतं. ते प्रदूषण आपल्या शरीरातून हटवण्याचं काम यज्ञ करतो. त्याच्यातून अल्फा किरण तयार होतात. वायू रूपातून आपल्या शरीरात वायू गेला तर ते अल्फा किरण तयार होतात आणि मग गॅमा बॅटा किरण बाहेर काढतात. 2 प्रोटीन 2 न्यूट्रॉन शरीरात आले की त्याच्यापासून अल्फा किरण तयार होतात आणि ते आपल्याला यज्ञातून मिळतं. म्हणून सुख शांती समाधान मिळतं, अशी परिस्थिती आहे. आता एक जण म्हणला, बरेच जण म्हणले महाराज आमचं आयुष्य 40 आहे 50 आहे, भविष्यात लिहिलंय, काय करावा? मी म्हणलं काय नाही, आपलं यज्ञ जाऊन बसा, काय दर महिना 2 महिने येत जा बसा. बरेच जण आले. आता त्यांचे आयुष्य 80-90 वर्षाचे आहेत. कारण का तर व्होल्टेज जे होते कार्डिग्राम ते 5-5 mm होते, म्हणजे 50 वर्ष होतो आला. ते आता 6 ते 10 mm आले झाले 100 वर्ष आयुष्य. म्हणजे आपलं आयुष्य आपण यज्ञामधून वाढवू शकतो. परमेश्वराकडून ते मागून घेतो, साक्षात्कार होतो.
ज्या वेळेस जे आपले व्होल्टेज 6 ते 10 mm येतील तेव्हा आपल्याला सगळे देवदेवता प्रसन्न होतात आणि त्यांच्याकडून आपल्याला फायदा मिळतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. यज्ञ नारायण नमोन्वा, अग्निपुराण किंवा सगळे पुराण आपण तपासले ते हे मंत्र यजुर्वेदामधले मंत्र म्हणावे लागतात. कारण यज्ञ सिद्ध करताना कुठलाही मंत्र चालत नाही. ऋषी देवता छंद आणि स्वर या पद्धतीचे मंत्राचा समजा विश्वामित्र ऋषी, सविता देवता गाय छंद षडजा स्वरा ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. आपण स्वाहा दत्तमिदं म्हटल्यानंतर देवलोकांच्या शहरामध्ये हळूहळू प्रकट होतो, प्रकाश शहरात जातो, त्यांना शक्ती मिळते आणि त्यामुळे आपल्याला देवाकडून आशीर्वाद मिळतो, त्यांचं सहकार्य मिळतं. एकाने दोन सावकार राहतो, दोघांनी 2 पैलवान पाळले आणि सांगितलं इनाम कुस्ती होणार आहे आणि या इनाम कुस्तीला 50 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. प्रत्येकाने आपापले पैलवान तयार करा. ठीक आहे. आता काही लोकांनी जे आपले पैलवान होते त्यांना जबरदस्त खोराक चालू केला, शेंगदाणे अमुक तमुक चांगलं, आणि दुसरे जे होते त्यांना वरण भात आमटी असे निकस म्हणजे मध्यम दर्जाचं अन्न द्यायला सुरुवात केली. हे दोघं कुस्ती जोर पाय टाकायच्या कुस्ती खेळायला पाहिजे. पण जेव्हा त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये आले तेव्हा कुस्त्या लागल्या. ज्या लोकांना चांगला शुद्ध खोराक होता त्यांनी कुस्त्या जिंकल्या, ज्यांना ना ते पळले. म्हणजे पळण्या शरद लावा. मग जे कर्जदार खात होते ते त्यांचा फळाहार कर्जदार आहार ज्यांचा होता त्यांचे इंद्रिय हातपाय मजबूत झाले आणि ते पहिल्या नंबरमध्ये पळायला लागले. ज्यांनी काही कर्जदारच नाही त्यांचे हातपाय कळाले ते मध्येच थांबले. अशा दृष्टीने सगळी गोष्टी आता स्वर्गात प्रवेश करायचा. छंद आणि स्वर यज्ञामधून आपला प्रकट होतात आणि आपलं शरीर स्वर्गात जाण्याच्या योग्यतेचं बनतं. एक मोठी खिडकी आहे, त्या खिडकी बाहेर खूप मांजरं बसलेली आहेत आणि ती मांजरं त्या खिडकीपाशी आली. ज्याच्या मिशा त्या खिडकीच्या गजाबरोबर माय लागल्या ते मांजर आत गेलं, पण ज्याच्या मिशा त्या काचापेक्षा बाहेर गेल्या त्या मांजरांना काय त्या खिडक्याच्या आत जाता येईना. मग ही सगळी मांजरं सांगितलं बा एक जणच आपला इथून गेला, बाकीच्यांना जाता येईना. कशामुळे गेला? त्याने त्यांचा अभ्यास केला. म्हणजे आपण जरा फळं खाऊ, दूध पिऊ, अशा अवस्थेत राहू. मग त्यांचं शरीर त्या मांजरांचं छंद स्वरूप बदललं झालं आणि ते खिडकीपाशी आलं आणि त्यांच्या मिशा पुन्हा त्या गजात मायलाची सगळी आत गेली. तशा दृष्टीने आपल्याला आपलं शरीर यज्ञामधून गाती छंद रूपाचं बनलं पाहिजे, तेव्हा स्वर्गात जाता येईल. हे कोण सांगतं? भगवान कृष्ण. भगवान कृष्ण काय म्हणले? गाती छंद माझी विभूती आहे, म्हणजे माझं स्वरूप आहे आणि या स्वरूपात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला स्वर्गात जाता येतं, जाता येणार नाही. अरे पळा पळा म्हणे, उद्या मिलिटरी भरती आहे, पोलीस भरती आहे, हे रांग लागली लाखो मुलांची. या पुढं आले, उंची बोला 163 62 काय असेल, छत्ती बोला 36 इंच, फुगून 36 इंच 32 इंच काय झाली. चला 5 5 5 तुमची 31 32 28 उंची कमी, हो माग. त्यांना भरती घालणार कारण उंची कमी, त्यामुळं त्यांना त्या खात्यामध्ये भरती होता आलं नाही. तशा प्रकारचं आपलं शरीर जर थटंग राहिलं, व्यवस्थित बनलं नाही, चतुर्भुज स्वरूप झालं नाही,
तर स्वर्गात आपल्याला प्रवेश कधीच मिळणार नाही. किती पिढ्या गेल्या, किती तुम्ही जन्म घेतले ना, असेच म्हणा. मग ते झटपट कार्य करणार तर यज्ञ करायचे. यज्ञावर 12 वर्ष 25%, 24 वर्ष 50%, 36 वर्ष 75%, 48 वर्ष झालं यज्ञ 100%. हा यज्ञ एकाच व्यक्तीने करावा लागतो इतक्या वर्ष, तेव्हा तो यशस्वी होतो. तुम्ही म्हणता आमचे काय, आम्ही यज्ञ सुरू केलाय, ही 10 दिवस, ते 10 दिवस, हे 20 दिवस, ती अशी माणसं आणून तुम्ही मंत्र म्हणला तर तो यज्ञ सिद्ध होत नाही आणि त्याच्यापासून काहीच फायदा होत नाही, अशी परिस्थिती आहे. तर आपण यज्ञ करायच्या आधी तुम्ही तुमचा ECG काढून घ्या. माझ्याकडे बऱ्याच लोकांची ECG 3-4 किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते. पण ती मंडळी जेव्हा आपल्या यज्ञाजवळ येऊन बसू लागली 3-3 महिने, 6-6 महिने, 3 महिने मग त्यांचा ECG परत काढा, कार्डिओग्राम काढा, मेंदूचा EEG तपासला. मग तो कार्डिओग्राम जो आहे तो कार्डिओग्राम 6 ते 10 mm आला म्हणजे यांचं शरीर स्वर्गाचं देवरूपामध्ये आलेलं आहे, स्वर्गात प्रवेश होऊ शकतो. म्हणजे आपण स्वर्गात जाणार की नाही हे आपण जिवंतपणे शकतो. विदेहमुक्ती, जीवनमुक्ती मिळेल का नाही यज्ञामुळे शकतो. आपला कार्डिओग्राम 6 ते 10 झाला का आपण आपला 7वा व्होल्टेज तयार होतो, V7 जगतीच्या निषाद स्वराचा. आणि मग आपल्याला जीवनमुक्त, विदेहमुक्त, मोक्ष, सुख प्राप्त होतं. यज्ञामधून गप्पा मारायचं काम नाही. गप्पा मारायचे दिवस संपलेत, बाप दाखवण्यास श्राद्ध घाल. तशी आता या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. आपण 8/8/1960 सालापासून या तत्वाचं संशोधन करीत आहे. लाखो भाविकांना यांना साधनाला फायदा झाला. रक्तगट आणि ECG हे 2 गोष्टी दाखवल्या की तुमच्या शरीरातल्या अडचणी समजतात, दुरुस्त करता येतात. त्याच्यानंतर स्वर्गात तुम्हाला प्रवेश मिळेल का नाही, तुम्ही जिवंतपणे देवरूप होणार का नाही, अत्यंत महत्वाचं आहे. गप्पा मारायचे नाहीत, अंधश्रद्धा ठेवायची नाही. ECG काढा मग बोला तुम्ही देवरूपात आला का नाही. नाही आला 6 ते 10 mm 6 व्होल्टेज आले की तुम्ही जिवंतपणे देव स्वरूपामध्ये आलेला आहात यज्ञ पूजा करून. आणि ते 3-2 आलं तर तुम्ही देव स्वरूपात आला नाही, सामान्य अवस्थेमध्ये आहात. हा त्याचा मुद्दा. कारण 6 व्होल्टेज पॉझिटिव्ह झाल्यावर 7वा जगतीच्या निषाद स्वर तयार होतो. म्हणजे वेद, छंदो, कार्डिओग्राम हा महत्वाचं संशोधन आपल्या जगात मानलेलं आहे. आणि त्यामुळं अनेकांना भाविकांनी त्याचा लाभ घेतला, लाखोंनी. आपलं YouTube चालू आहे, विश्वक्रांती नवे ज्ञान, फेसबुक विश्वमूला बोर्ड, याच्यावर तुम्ही आपलं तत्वज्ञान किंवा मी सांगितलं आपलं प्रवचन तुम्ही ऐकू शकता, आपली सुधारणा करू शकता. किंवा कल्की दत्त म्हणजे शिरूर येथे येऊन भेटा, म्हणजे तुम्हाला याचं ज्ञान होईल. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मर्षि यात्री की जय. अनुसार महासती अनुसार माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतां की जय. ऋषि मुनि की जय. धर्म की जय हो. गणपती बाप्पा मोरया. बुद्धीत येऊंडा. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त मंदिर, पाषाणवाडी,
शिरूर घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.